की बाळराजे आवरे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकावरून लाखो करोडो रुपये कमवले। तर आपण आज नातापूर या गावामध्ये त्याची सखोल चौकशी करणार आहोत। आपल्यासोबत गावकरी उपलब्ध आहेत। मित्रा, तुझं काय नाव? तर हे जे स्मारक आहे हे तुम्ही कशा पद्धतीने उपलब्ध केलं आणि तुम्हाला आमच्या गावात 25-30 वर्ष झालं वाद सुरू होता या जागेसाठी। तरी बाळराजे आवरे पाटलाकडे आम्हाला अशी माहिती मिळाली, बाळराजे आवरे पाटील हे आपल्या वाद निपटण्यासाठी आपल्याला बाळराजे आवरे पाटलापाशी जायला लागेल। तरी आम्ही सगळे गावकरी मिळून बाळराजे आवरे पाटलाकडे गेलो। तरी बाळदादा आवरे म्हणले आपण काय वाद आहे तर गावकऱ्याला बोलून आपण ते दोन्ही महापुरुषाची पुतळे उभा करण्यात सहकार्य करू। मित्र, मला एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या स्मारकासाठी तुमच्याकडून काही डील करण्यात आली का? काही पैसे घेण्यात आलेत का? बाळराजे आवरे पाटील म्हणले रुपये सुद्धा द्यायची गरज नाही, हे माझ्या खर्चातून त्यांनी बसवण्याचा उभा करण्याचा प्रयत्न केला। मग आज सोशल मीडियावर जी बातमी व्हायरल होती की छत्रपतीच्या नावाखाली बाळराजे आवरे पाटला अतिशय चुकीची आणि लोकांना सोशल मीडियावर बाळराजे आवरे पाटलांना दूर करण्याचा विषय यांनी चौकट समाजाने हाती धरलेला आहे। त्याच्यामुळे बाळराजे आवरे पाटलांना चौकून नेते लोकांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो, बाळराजे आवरे पाटील यांना कुठंतरी टार्गेट होत आहे। तर आपल्यासोबत अजून काही तरुण आहेत। तर बाळराजे आवरे पाटील यांचं छत्रपती शिवाजी महाराज स्मारकामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव आज होत आहे। तुम्हाला काय वाटतंय की बाळराजे आवरे पाटील यांचं नाव जाणून बुजून तुम्ही बदनाम करताय का? सगळी बदनामी आहे आणि ते हे फेक न्यूज आहेत, ते एकही टक्कर करत नाही। कारण की बाळराजे आवरे पाटील हे कुठला जातीवादी करीत नाहीत, काही नाही। सर्व धर्म समभाव हा हेतू आहे त्यांचा। सर्व महापुरुषांचे स्मारक उभा करते ते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, आदरणीय स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेब व इतर सर्व थोर नेत्यांचे स्मारक ते उभा करीत आहेत। आणि जो काही विषय चालू आहे पैसे घेऊन स्मारक उभा करण्याचा, हा 1% सुद्धा खरा नाही। जे काय आहे ते सर्व खर्चातून ते स्थापित करीत आहेत। आणि त्यांचं एक म्हणणं आहे का पहिल्या जन्मीचं माझं काही देणं आहे तेच मी भेट करीत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं काही देणं। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज सखोल चौकशी केली आहे। मीडियावर जे आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, बाळराजे आवरे पाटील यांनी 30-30 हजाराचे पुतळे 3-3 लाखापर्यंत विकलेत। तर मित्रांनो, ऍक्च्युली आज परिस्थिती की बाळराजे आवरे पाटील यांचं नाव कुठंतरी आज बदनाम करण्यासाठी कुणीतरी हे कट कारस्थान रचित आहे। आज नातापूर या गावामधून आपण ही माहिती घेतली आहे। तर हे जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक भव्य आणि दिव्य हे तुम्ही कुठून उपलब्ध केलं आणि कसं केलं? उपलब्ध नाही केलं, या गावात एक झेंडा लागला होता, त्या झेंड्यावर वाद झाला होता। नंतर बाळराजे आवरे पाटला गावातले काही लोक गेले, बाळराजे आवरे पाटलांनी राज्यातून हे दोन्ही स्मारक बसले, छत्रपती संभाजी महाराजांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, हे दोन्ही स्मारक बसून गावातला वाद मिटवला। मित्रांनो, बाळराजे आवरे पाटील यांनी नातापूर या गावातला वाद मिटवून छत्रपती संभाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक गावकऱ्याला उपलब्ध करून दिलेत। ह्याच्यासाठी तुम्हाला काय खर्च आला? 1 रुपया केले। तर सोशल मीडियावर आज बाळराजे आवरे पाटलाला ट्रोल केलं जाते की स्मारकाच्या आडून लाखो करोडो रुपये त्यांनी कमवले आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण केलं। तुम्हाला काय वाटतं? बाळराजे आवरे पाटलांनी दोन्ही बी स्मारक दिले आहेत आणि नातापूरकरांकडून एकही रुपये न घेता हे दोन्ही बी स्मारक आम्हाला नातापूर या ठिकाणी बसून देऊन जातीवादी विषय जो आहे तो मिटून टाकलेला आहे। जातीमध्ये जे भांडण होतं ते सगळं मिटून टाकलंय दोन्ही बी स्मारक बसून। तरी मित्रांनो, आपण जाणून घेतलेलं आहे की बाळराजे आवरे पाटील हे जातीवाद न करता जातीमध्ये जे भांडण असेल ते त्यांनी मिटवायचं काम केलेलं आहे आणि सर्व धर्म समभाव असे हे बाळराजे आवरे पाटील आहेत। मित्रांनो, बाळराजे आवरे पाटलांनी कुठलंही एक स्मारक दिलेलं नाही।
प्रत्येक जाती धर्मातील लोकांना स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं सुद्धा स्मारक हे बाळराजे आवरे पाटलांनी दिलं आहे. आणि याच्यावरून आपण आज जाणून घेतलं आहे की बाळराजे आवरे पाटला कुणीतरी समाजामध्ये आज ट्रोल करत आहे. कमी काळामध्ये हे बाळराजे आवरे पाटलाचं नाव मोठं झाल्यामुळं हे याला कुणीतरी बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. ही खरी परिस्थिती. आणि मित्रांनो, या फेक न्यूजला बळी पडू नका आणि बाळराजे आवरे पाटील यांची साथ सोडू नका. जय शिवराय, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती संभाजी महाराज के जय. जय भवानी.